गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दैवी अनुभव कधी मिळतो बरं? तुम्हाला कधी असा प्रश्न पडलेला आहे का? तुमच्या जीवनामध्ये असा कधी अनुभव आलेला आहे का की साक्षात देवाने हा अनुभव दिलेला असेल? हा अनुभव आहे ना, प्रत्येकाला मिळायलाच हवा, पण तो कधी मिळेल बरं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जेव्हा हे मनुष्य मन आहे ना, ही मन कर्म करावं लागेल। आणि हे कर्म कशा पद्धतीनं करावं लागेल बरं? ते समर्थांनी या दासबोधामध्ये शिकवलेलं आहे। दासबोधामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे। म्हणजेच हा दासबोध मनुष्याला काय शिकवतो बरं? मनुष्याने कर्म कसं करावं, मनुष्याने काय केल्यानंतर काय होतं, तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, नुसता वाचनामध्ये आणतो, पण त्याचं अनुकरण मात्र कधी करतो का? एका कानामध्ये घेतो, दुसऱ्या कानामधून सोडून देतो। पण आपण आज या निरूपणामध्ये पाहणार आहोत की प्रत्येक व्यक्तीला ही दैवी अनुभूती आहे ना, ती प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवी। पण ही दैवी अनुभूती नक्की मिळवायची कशी, ते त्याचं उत्तर आहे ना या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहे। पहिली गोष्ट, सकाळी जेव्हा उठतो आपण तेव्हा पहिला दृष्टिक्षेप आहे ना आपल्या हातावर टाका। म्हणजे जेव्हा सकाळ होते ना, आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्तावरच उठतो। कोणी 4 वाजता उठत असेल, कोणी 5 वाजता उठत असेल, कोणी 6 वाजता उठत असेल। पण जेव्हा कधी आपण सकाळी उठतो ना, तेव्हा पहिला हे डोळे आहेत ना, या डोळ्यांनी पहिलं पाहवते आपले हात, आणि हातांवर आपले हे डोळे आहे ना, जेव्हा नजर जाईल तेव्हा मनातल्या मनामध्ये कराग्रे वसते लक्ष्मी आहे ना, हा मंत्र म्हणा। हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्माचं देवी आरंभ बिंदू आहे। म्हणजे हातपान म्हणजे तरी काय, म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मीचं स्मरण, म्हणजे या दीनदर्शिकेवर साक्षात शुभ शक्तींचं स्वाक्षरी करणं। बघा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये लक्ष्मी आहे ना, प्रत्येकाला हवी हवीशी वाटते। बघा, कोणी म्हणेल मला भक्ती मार्ग करावाचा आहे, पण भक्ती मार्गसुद्धा करतो ना, तेव्हासुद्धा भगवंतापुढे मला धनवान करा असं मागणं मागतो। म्हणजे आपण भक्ती नक्कीच करतो, पण त्या भक्तीमध्ये सुद्धा आपण भगवंताकडे लक्ष्मीच मागतो ना। बघा, म्हणून भूक लागली नसेल म्हणून रोज एक वेळ आहे ना, फक्त पाण्याच्या घोटावर म्हणजे देवाचं नामस्मरण करा। हे केवळ उपवास नव्हे, तर चेतनेला अन्न देणं आहे। म्हणजे पाणी अधिक स्मरण बरोबर दैवी शक्ती आहे, ही दैवी ऊर्जा आहे। आपण बघा, आता हे उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढी बघा ही धूप आहे ना, एवढं ऊन आहे ना, की माणसाला बाहेर निघणंसुद्धा कठीण आहे। म्हणजे आपण पूर्ण दिवसामध्ये पाणी एवढ्या वेळा पितो ना, पण जेव्हा प्रत्येक वेळेला आपण पाणी पितो, तेव्हा प्रत्येक वेळेला आपण भगवंताचं नामस्मरण करून पाणी पिलं तर बघा आपल्या जीवनामध्ये कशी ऊर्जा निर्माण होते। ते पाणीसुद्धा अमृतासारखं लागू लागतं। आता पुढची गोष्ट म्हणजे घरात एक छोटं झाड लावा। म्हणजे आता झाड म्हणजे काय बरं? झाड म्हणजे तुळस असेल, मोगरा असेल किंवा अपारिजातता, यांच्यामध्ये फक्त ऑक्सिजन नसतो,
तर देवतेंचं वास्तव्य असतं. म्हणून रोज त्याला पाणी घालणं म्हणजे रोज देवाशी संवाद करणं आहे. पण आपण मात्र असं करतो का बरं? म्हणून घरामध्ये आहे ना, जास्तीत जास्त कुंड्यांमध्ये झाडं लावली पाहिजेत. त्याच्यामुळं जर तुमच्या अवतीभोवती घराच्या चारही दिशेला जर एखाद्या तुळशीचं जर झाड असेल ना, तर बघा तुमच्या पूर्ण घरावर वाईट नजरसुद्धा येणार नाही. आणि तुमच्या घराचं वातावरण आहे ना, एवढं प्रसन्न वाटू लागेल. पण आपण स्वतः केलं तर ते होईल ना, नुसतं ऐकून फायदा आहे का? दुसरी झाडं लावण्याऐवजी आहे ना, तुळशीची झाडं लावा, तुळशीचं रोप लावा. त्याला मातीसुद्धा कमी लागते आणि छोट्याशा जागेतसुद्धा ते होतं. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला दैवी शक्ती जर अनुभवायची असेल ना, तर या गोष्टी आपण रोजच्या रोज करायला हव्यात. म्हणजे आपण जर एखादी स्पर्धा चालू असेल, त्या स्पर्धेमध्ये आपण भागच घेतला नाही तर आपण विजयी मिळवू का बरं? कधीच नाही ना. तसंच आपल्या भक्तिमार्गाचं सुद्धा आहे. आपण भक्तिमार्ग दररोज करतो, पण काही नियम असतात, काही गोष्टी असतात ना मनुष्याच्या जीवनामध्ये रोजच्या रोज घडायला हव्या. आता पुढे पाहूया. दररोज एक चिमूटभर गूळ आणि पिठी साखर दाराच्या बाहेर आहे ना, म्हणजे साखर मांडवावर टाका. हे मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या त्या यमाच्या दुताडपासून संरक्षण करतात. म्हणजे या मुंग्या असतात ना, या यमाच्या दूतापासून संरक्षण करणाऱ्या त्या देवीचा प्रतीक असतात. म्हणून आपण आहे ना, हे नियमितपणे आपल्या घराच्या दरवाजाजवळ करायला हवं. सकाळी आंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असं म्हणा. मी ही एक घोषणा आहे आणि अशा घोषणांनी ब्रह्मांडामध्ये सुद्धा कंपन्या निर्माण होतात. तुमचं जीवन सकारात्मकतेने भरतं. म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलंच आहे ना, जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण घेतो तेव्हा ते नामस्मरण आहे ना दैवी शक्तीच्या कानी पडत असतं. आणि जेव्हा दैवी शक्तीला ते ऐकायला जातं तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रेरित होऊन आपलं जीवनसुद्धा समाधानी होतं. आता पुढे पाहूया. दर आठवड्याला एक अशी वेळ ठेवा जिथे कुणालाही काही न सांगता एखादं गुप्तदान करायला हवं. म्हणजे गुप्तदान म्हणजे अहंकाराविरहित दान. हे दान आहे ना, देवाच्या विशेष कृपेस पात्र ठरतं. बघा कधी कधी आपण या दानाविषयी भरपूर निरूपणं पाहिलेली आहेत, भरपूर कीर्तनं ऐकलेली आहेत आणि भरपूर श्रवणसुद्धा केलेलं आहे. म्हणून बघा या भक्ती मार्गामध्ये दानाला भरपूर महत्त्व आहे. म्हणजे तुमची जर दानानिमित्त परिस्थिती नसेल, जर तुम्ही परिस्थितीच्या व्यतिरिक्त तुम्ही दान करू शकत नसाल ना, जर तुम्ही कधी बघा आपण घरामध्ये जेवण करत असतो आणि जेव्हा समोरून एखादा कुत्रा असेल, एखादा प्राणी असेल, एखादा भिकारी जर जात असेल ना, तर आपल्या ताटातलं थोडं त्यालासुद्धा खायला दिलं पाहिजे. हे सुद्धा खूप मोठं दान आहे. तहान लागणाऱ्याला पाणी पाजलं पाहिजे. बघा हे दान आहे ना, हे दान आपल्या जीवनामध्ये भरपूर उपयोगी पडणार आहे. म्हणून आपले जीवन आहे ना दानामध्ये भरलेलं असावं. आता पुढे पाहूया. घरात किंवा देवळामध्ये म्हणजे पूजास्थळी एक पाण्याचा तांब्या कायम ठेवा आणि तो दररोज बदला. हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा निघवण्याचं साधन बनतं. पुढे रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगठ्यानं कपाळावर हलका स्पर्श करा आणि शुभ रात्री नारायण म्हणा. हे केवळ शुभेच्छा नाहीत तर तुमच्या मेंदूला दिवसभराचा भार उतरवून देतात आणि दैवी स्वप्नांना आमंत्रण देतात. म्हणून आपण प्रत्येकानं जो भक्ती मार्गामध्ये आहे ना, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, भगवंताला बघा मनातल्या मनामध्ये नामस्मरण करून भगवंताला आठवून आपण झोपलं पाहिजे. तेव्हाच भगवंत आपल्या स्वप्नामध्ये येईल ना. तसं येईल का बरं? आता इथे किती जण आहेत बरं?
भगवंताचं नामस्मरण करून झोपतात. मला वाटतं की बघा सगळ्यांना हा प्रश्न निर्माण झालेला असेल. आम्ही जेव्हा बेडवर झोपायला जातो ना, तेव्हा आम्ही अगोदर पत्नीशी भांडतो आणि झोपतो. पण जेव्हा हे मन जेव्हा भगवंताचं नामस्मरण करेल ना, तेव्हा तुमच्या जीवनात सुद्धा वाईट स्वप्नसुद्धा पडणार नाही. म्हणून प्रत्येकानं बघा काहींच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असतात की त्यांना एवढी वाईट स्वप्न पडतात ना, भरपूर वाईट स्वप्न पडतात. कधीकधी अर्ध्या रात्रीसुद्धा उठतात, घाबरतात. पण ही वाईट स्वप्न का पडतात बरं? आपल्या जीवनामध्ये जे वाईट विचार आहेत ना, हे जीवन हे वाईट विचारांनी भरलेलं आहे. म्हणूनच जर आपल्या जीवनामध्ये चांगली स्वप्न पडायला हवीत, तर आपण आपल्या जीवनामध्ये झोपताना उठताना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ही काळाची गरजसुद्धा आहे ना. आता पुढे पाहूया. तुमचं घर सुगंधित ठेवा. रोज एक वेगळा सुगंध वापरा. दररोज वेगवेगळ्या गंधांमुळं मनाला नवीन अनुभूती मिळते. गंध आहे ना, हे देवतेचं आवडतं माध्यम आहे. शक्यतो संध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचं एक श्लोक ऐका किंवा तो श्लोक आपल्या मुखातून म्हणा. अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते आणि या श्लोकामुळं ते अन्नप्रसाद बनतं. आणि जे अन्नप्रसाद बनतं ना, तेव्हा ते अमृतच होतं ना. पुढे पाहूया. मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने पोछा लावा किंवा मीठ हे नकारात्मकता शोषून घेणारं आहे, म्हणजे शक्ती केंद्र आहे. म्हणून दरवाजातून फक्त पाहुणेच नव्हे तर ऊर्जा देखील प्रवेश करतात. म्हणून आपल्या घरामध्ये मिठाला एवढं महत्त्व दिलेलं आहे ना. बघा कधी कधी आपण संध्याकाळ झाली की मीठ कोणाला देत नाही. कारण का बरं? कारण मीठ आहे ना, तो मनुष्याच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपल्या अन्नामध्ये जेव्हा मीठ नसतं ना, तेव्हा ते अन्न चविष्ट लागतं का बरं? नाही ना. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा जर काढून टाकायची असेल ना, तर हे मीठ आहे ना, आपल्या जीवनामध्ये प्रभावी ऊर्जा निर्माण करत असतं. रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करायला हवं. मी आज काय चांगलं केलं? हा क्षण म्हणजे अंतरात्म्याशी देवासारखा संवाद आहे. विवेकाला जागृत करणारं दिव्य आरसा आहे. म्हणून जेव्हा संध्याकाळ होते ना, जेव्हा संध्याकाळच्या वेळी आपण रात्री जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर जेव्हा आपण बेडवर जातो ना, पूर्ण दिवसभर आपण काय केलं ना, किती चुका केल्या, किती बरोबर आहोत, हे पूर्ण मनुष्यानं आठवलं पाहिजे. जेव्हा आपण हे सर्व आठवू ना, तेव्हा नामस्मरण करून झोपी जाऊ ना, तेव्हा सकाळसुद्धा सुंदर होते. आणि जर भक्ती मार्गामध्ये असणाऱ्या या भक्ताची सकाळ जर सुंदर होत नसेल, मग भक्ती मार्गामध्ये येऊन काही फायदा आहे का बरं? म्हणूनच समर्थांना आहे ना, प्रत्येक भक्ताची काळजी आहे. तुम्ही जरी दुःखामध्ये असाल ना, तरीसुद्धा भगवंत बेचैन होऊन जातो, कारण त्याला भक्ताची काळजी असते ना. म्हणून आंघोळीनंतर सौंदर्य प्रसाधनाऐवजी प्रथम चंदन कपाळावर लावा. आणि चंदनाचा गंध आहे ना, म्हणजे देवी जागृतीची साक्षी आहे. म्हणून कपाळावर हा चंदन लावल्यानं तिसऱ्या डोळ्यांचं स्पंदनशील दरवाजा उघडतो. बघा काही जण आहेत ना, आपण तर हा लाल गंध आहे ना, तो रोजच लावत असतो. पण हा चंदन आहे ना, चंदन आपलं डोकं शांत ठेवण्याचं काम करतो. म्हणून हा चंदन आहे ना, तो चंदनसुद्धा आपण लावला पाहिजे. झोपण्या अगोदर पायाजवळ एक छोटा तांब्या ठेवा आणि त्यात एक तुळशीचं पानं ठेवावं. ही कृती रक्षणासाठी असते, म्हणजे रात्रभर तुमच्यावर देवी शक्ती आहे ना, ती संरक्षण राहावं यासाठी तुळशी आणि पाणी एकत्र ठेवणं आहे ना, हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. ही सगळी सवय आहे ना, ऐकताना तुमच्या मनामध्ये कधी ना कधी असा हलका पाऊस पडलेला असेल, एक गूढ शांती पसरलेली असेल. हेच देवाचे संकेत असतो का? देव पूजेवर नाही
तर पवित्र सवयींवर प्रसन्न होतं. म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, तुम्ही ज्यावेळी भक्तिमार्गामध्ये येता, जर पवित्र मनाने भगवंताचं नामस्मरण जर करत नसाल ना, तर किती जरी वर्ष तुम्ही भक्तिमार्ग केला, किती जरी वर्ष तुम्ही किती वाचन केलं, तरीसुद्धा त्याचा काही फायदा आहे का? नाही ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जसे कर्म करतो ना, तसं आपलं जीवन घडत जातं असतं. जर आपण एक ठिकाणी भक्तिमार्ग करतो आणि दुसऱ्या ठिकाणी जर आपल्या जीवनामध्ये क्लेश निर्माण होत असेल, आपल्या घरच्यांशी पटत नसेल, आपल्या ऑफिसामध्ये भांडणं होत असतील, मग त्या भक्तिमार्गामध्ये जाऊन काही उपयोग आहे का बरं? काहीच नाही ना. ज्या भक्तिमार्गामुळे आपले कर्मच बदलत नसतील, मग त्या भक्तिमार्गाचा तरी काय उपयोग बरं? म्हणून अगोदर आपल्या कर्मांवर लक्ष द्या. कारण पवित्र मन आहे ना, ते भक्तीसुद्धा करतं आणि कर्मसुद्धा चांगलं करतं. म्हणून या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाहीत, त्या दैनंदिन जीवनामध्ये देवतेचं अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहेत. म्हणून प्रत्येक सवयीमागे एक दैवी रहस्य आहे. आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी जीवनात आणता ना, तेव्हा देवाला तुम्हाला पाहणं भागच पडतं. म्हणून आजपासून एक सवय आहे ना, ती रोज नक्की करा. आणि मग बघा आयुष्यात कशी गूढ सकारात्मकता पसरते, कसा देव दररोज तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट होतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या दैवी शक्ती जर आपल्या जीवनामध्ये आणायच्या असतील, आमंत्रित करायच्या असतील, तर मनुष्यानं हे कार्य करायला हवं. ते कोणतं कार्य बरं? समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. मनास जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे. म्हणजे काय बरं? हे सज्जन मन आहे ना, नेहमी भक्ती मार्गाने जर गेलं ना, तर साहजिकच परमेश्वर पावतो. तेव्हा लोकांकडून ज्याची निंदा होईल असं सर्व काही आपण सोडून द्यायला हवं. आणि लोकांना जे वंदनीय आहेत ना, ते सर्व भक्तिभावाने करावं. म्हणजे काय बरं? म्हणजे या मार्गावर जाताना या सज्जन मना, तुला कोणती पथ्ये पाळवायची आहेत ना, कोणती पथ्ये पाळायची आहेत, तर तू नेहमी ईश्वराची भक्ती करायला हवी. म्हणजे स्वतः भगवंत प्रसन्न होईल. इथे समर्थ मनाला सज्जन म्हणून संबोधत आहेत. म्हणजे जर मन मुळातच सज्जन असेल ना, तर त्याला चांगल्या वर्तणुकीचा उपदेश कशासाठी बरं? तर आपण मुळातच कोणाचाही उल्लेख करताना सौजन्यपूर्ण उल्लेख करत असतो. जसे सद्गृहस्थ महोदय, शहाण्या माणसा, किंवा इंग्रजीत देखील आपण म्हणतो जेंटलमन असं म्हणतो ना, तसं जिथे रामदास स्वामींनी सर्वसामान्य माणसाला उद्देशून म्हटलेलं आहे, सज्जन म्हणा, सज्जन माणसा असा उल्लेखच केलेला आहे ना. तर हे सज्जन माणसा, तू नेहमी ईश्वराची भक्ती करत राहा. म्हणजे स्वतः श्रीहरी ईश्वर आहे ना, तुला नक्कीच प्रसन्न होईल. आणि नेहमीच्या आचरणात, वागण्यातून तू जी वर्तणूक निंदनीय असेल ना, तिचा त्याग करून जी चांगली आहे, सर्वांकडून नावाजली जाईल अशी असेल ना, ती वर्तणूक अगदी प्रामाणिकपणे मनोभावे कर. तेव्हाच तुला या अलौकिक शक्तीचा फायदासुद्धा होईल ना. तसा होईल का बरं? आपण जीवनामध्ये किती दुःख सहन करतो, किती सुख येतं, यापेक्षा आपलं वर्तन कसं आहे ना, यावर दुःखाची निर्मिती होत असते. आणि ही दुःखाची निर्मिती भगवंत करतो का? अजिबात नाही ना. या दुःखाची निर्मिती आपले कर्म करत असतात. जरा आपले कर्म सुंदर असतील तर आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा कमी येईल. पण तेच कर्म आपण दुसऱ्याच्या दुःखामध्ये वाईट विचार करत असाल, तर ते कर्मसुद्धा आपल्याकडे फिरतात. म्हणजे हे फिरतं चक्र आहे ना. जसे तुम्ही कराल ना,
त्या पद्धतीनं ते परतावा देतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जरा आपल्याला या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे ना, या जीवनामध्ये दैवी शक्तीचा जर साक्षात्कार करायचा असेल, जर दैवी शक्तीची कृपा आपल्यावर व्हायची असेल, तर आपल्या जीवनामध्ये आहे ना भक्ती मार्ग खूप गरजेचा आहे. आणि हे समर्थांचे विचार आहेत ना, दैवी शक्ती आपल्या जीवनामध्ये नक्कीच निर्माण करतात. आणि ही दैवी शक्ती आहे ना, या निरूपणामध्ये सांगितल्याप्रमाणे दैवी शक्ती कशामुळे आपल्या जीवनामध्ये निर्माण होते, हे जर सर्व नियम तुम्ही पाळले ना, तर तुमचा भक्तिमार्गसुद्धा होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रचितीसुद्धा येत जाईल. आणि ज्या भक्तिमार्गामध्ये प्रचिती येत नाही ना, त्या भक्तिमार्गाचा काय उपयोग बरं. म्हणून समर्थांनी आपल्याला वेळोवेळी प्रचिती आणलेली आहे, आपल्याला दाखवलेलं आहे. आपण जर उपासना रोज करत असू ना, तर आपल्याला दर वेळेला प्रचिती येईल. बघा, तुम्हाला दर वेळेला निरूपणामध्ये सांगितलं जातं, तुम्हाला त्याच्यामध्ये रागसुद्धा येत असेल, पण या भक्ती मार्गाचं मूळ आणि गुढ आहे ना, ही उपासना आहे. जरा आपण दर हप्त्याला श्रवणाला जाऊन जर दररोज आपल्या या शरीरातून, दररोज आपल्या या वैखरीतून उपासना होत नसेल ना, तर तुमचं मन कधीच शांत होणार नाही, तुमच्या मनाला ऊर्जा मिळणार नाही. कारण माणसाच्या जीवनामध्ये ऊर्जा देण्याचं काम आहे ना, ही उपासना करत असते. उपासना म्हणजे तरी काय, म्हणजे भगवंताचं नामस्मरणच आहे ना. म्हणून हे भगवंताचं नामस्मरण तुम्ही कोणत्या काळामध्ये केलं तरी चालेल, पण उपासना आहे ना, उपासना आपण ब्रह्ममुहूर्तावरच केली पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये केली पाहिजे. ती कधीही करून जमते का बरं? कारण वेळ काळ आहेत ना, या ठरलेल्या आहेत आणि त्या वेळ काळामध्ये ठरलेल्या बाबतीमध्ये, ठरलेल्या वेळामध्ये जर ते आपण उपासना केली ना, तर त्याचा फायदासुद्धा त्यात तेवढ्या वेगाने आपल्याला मिळत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये काही अशा गोष्टी आहेत ना, त्या वेळेतच कराव्या आणि जर वेळेमध्ये केल्या ना, तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला होतो. कधीकधी काही माणसं असतात ना, काही भक्त असतात, जेवल्यानंतरसुद्धा उपासना करतात. बघा, तुम्ही स्वतः विचार करायला हवा. आपण अगोदर आपलं पोट भरायचं आणि नंतर देवाला आठवायचं, हे चांगलं आहे का बरं? आणि जेव्हा मनुष्य जेवण करतो ना, जेवण केल्यानंतर जो उपासना करतो ना, बघा त्याला आळससुद्धा येतो आणि त्याचं उपासनेवर लक्ष नसतं. आणि ही उपासना गोष्ट आहे ना, हे नामस्मरण आहे. कधीही मनुष्यानं पोट भरलेलं असताना कधीच करू नये. पोट रिकामा असताना उपासना केली पाहिजे, तेव्हाच ती भगवंतापर्यंत पोचत असते. म्हणून आजपासून आहे ना, तुम्हाला दैवी शक्तीचा चमत्कार पाहायचा असेल ना, दैवी शक्ती तुमच्या जीवनामध्ये निर्माण करायची असेल, तर या सर्व गोष्टी आहेत ना, यांचं पालन करा. भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवा, 2 वेळची उपासना करा, दुसऱ्याला इज्जत द्यायला शिका, तेव्हा तर आपल्याला इज्जत मिळत असते. आणि जीवन जर असं पवित्र असेल ना, आपलं मन पवित्र असेल, तर भगवंताला द्यावंच लागतं. भक्ताला कधीच मागावं लागत नाही. म्हणून आपण मागणारे नको, बघा आपण देणारे व्हावं, दुसऱ्याला दान करावं. या दानामध्ये आहे ना, तुमच्या जीवनात तुम्हाला संपत्ती कधीच कमी पडणार नाही. म्हणून आपण थोडं तरी आपल्या जीवनक्रमातलं दान केलं पाहिजे. बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्याच्या जीवनामध्ये शुद्ध कर्म होतात ना, पवित्र मनाने भक्ती होते ना, त्याला मी न बोलवता त्याच्या घरामध्ये जात असतो. आणि जेव्हा भगवंत येतो ना, तेव्हा लक्ष्मी सहितच येतो ना. म्हणून जेव्हा भगवंत येतो ना, तेव्हा सुखसुद्धा घेऊन येतो आणि धनसुद्धा घेऊन येतो. तुमच्या घरामध्ये सुद्धा ही दैवी शक्ती प्रवेश करणार आहे. म्हणून आचरणामध्ये राहा, उपासनेमध्ये राहा, श्रवणामध्ये राहा, तुमचं कल्याणच होईल. जय जय रघुवीर समर्थ.